पुण्यातील भाजप नेत्यांनी धंगेकरांची फडणवीसांकडे तक्रार केली। सतत पुण्यातील भाजप नेत्यांना टार्गेट करत असल्याने तक्रार करण्यात आली। यानंतर शिंदेंकडून धंगेकरांवर कारवाईचे संकेत देण्यात आलेत। युती धर्म किंवा आघाडी धर्म पाळण्या अगोदर सर्वात आधी पुणेकर धर्म पाळा, नाहीतर येणाऱ्या पिढ्या विचारतील ते लुटत होते तेव्हा तुम्ही काय करत होतात। सर्वप्रथम आपण पुणेकर आहोत, मग नंतर पक्ष, युती, आघाडी, गट, तट हे सर्व, असं ट्विट धंगेकर यांनी केलंय। दरम्यान महायुतीमध्ये धंगेकर बेबनाव निर्माण करतायत असा आरोप भाजपने केलाय। धंगेकर हे काँग्रेसचा पाठवलेले हस्तक असून संजय राऊत त्यांना ऑपरेट करतायत असा दावा सुद्धा पुणे भाजपच्या नेत्यांनी केलाय। पुणे भाजपने धंगेकरांच्या विरोधात फडणवीसांकडे तक्रार केली आहे। धंगेकरांना याआधी एकनाथ शिंदे यांनी समज दिली होती। तर मी ज्याची जाहिरात केली तो कपड्याचा दुकानदार आहे, बिल्डर नाही, असं धंगेकरांनी म्हटलंय। व्हायरल झालेल्या जाहिरातीच्या व्हिडिओवर धंगेकरांचं हे स्पष्टीकरण, व्यावसायिक तरुणांच्या विनंतीवरून मी ती जाहिरात केली असं धंगेकर म्हणतात। धंगेकरांनी मोहोळांचा व्हिडिओ समोर आणल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी धंगेकरांच्या एका दुकानाची जाहिरात करतानाचा व्हिडिओ व्हायरल केला। यावर धंगेकरांनी हे स्पष्टीकरण दिलंय। म्हणलं भाऊ, एक तुम्ही माझ्यासाठी करा, मी व्यवसाय तरुण आहे आणि माझा व्यवसाय चांगला चालला तर मला तुमच्या झाले बोलण्याने तर फायदा होईल म्हणले। तर मी म्हटलं घे, लगेच त्यांनी चालू केलं। मी आपलं त्याला मान सन्मान देणं, कारण एक युवक आपल्याकडे आल्यानंतर आणि तो कपड्याचा व्यवसाय करतोय, पोटा पाण्याचा व्यवसाय करतोय आणि तो काय बिल्डर नाही म्हणा, तो साधाच माणूस। तर त्याच्यामध्ये मग त्याने मी म्हणलं की इथं कपडे चांगले आहेत, इथला स्टाफ चांगला आहे, इथले जे आहेत ते कपडे दर्जेदार आहेत, असं आपण त्याचा व्यवसाय वाढावा या दृष्टीने आपण तो बोललो। रवींद्र धंगेकरांकडून व्यावसायिक निलेश नवलखांचा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे। मुरलीधर मोहोळ यांच्यामुळे माझं नुकसान झालंय, निलेश नवलखा यांनी हे म्हटलंय। आम्ही रवींद्र धंगेकरांसोबतच, असंही निलेश नवलखा म्हणतात। मी स्वतः मुरलीधर मोहोळ यांच्या कृत्याचा एक विक्टिम आहे। जे काही गोष्टी त्या भाजपच्या नेत्यांनी इथं चालू आहे, त्या भाजपला जैन समाजाने भरभरून मतदान केलं आहे। हिमालय जिथे राहतात, सॅलिसबरी पार्क असो किंवा पर्वती असो किंवा पुणे असो, पर्वतीमध्ये 1 लाख जैन लोक राहतात आणि भरभरून मते ह्यांना देतात। मला असं वाटतं की भाजपचे काही नेते कृतज्ञ झालेले आहेत आणि त्यांनी जैन समाजाच्याच पाठीत खंजीर खुपसला आहे आणि ह्याचा धडा त्यांना शिकवावाच लागेल। माझे समर्थन रवी धंगेकरांना आहे आणि मी मुरली मोहोळ असो, हिमालय असो, यांचा निषेध करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।